Class 7, Chapter number 1, Geometrical Construction. बहुमितिक रचना. भूमितीमध्ये ज्या वेगवेगळ्या आकृत्या असतात, त्रिकोण, चौकोन, या आकृत्यांची रचना करणे, दिलेल्या मापाच्या कंपासचा उपयोग करून आकृत्या काढणे, यालाच कन्स्ट्रक्शन, भौमितिक रचना, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. प्रिवियस क्लास वी हॅव लर्न about the line segment, angle bisector. Last year, previous class 6, we have learned how to draw a angle with given measure. दिलेल्या मापाचा कोन कसा काढावा याचा अभ्यास आपण इयत्ता 6वी मध्ये केलेला आहे. मेजर ॲन अँगल इन डिग्री. कोनाचं माप हे डिग्रीमध्ये, अंशामध्ये मोजलं जातं. फॉर एक्झाम्पल, अँगल XYZ इज इक्वल टू 60 डिग्री. मेजर ऑफ अँगल XYZ इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे XYZ या कोणाचे माप किती आहे? 60 डिग्री, 60 अंश. या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर, बायसेक्ट अँगल बायसेक्टर, कोन दुभाजक, मराठीमध्ये काय म्हणायचं? कोन दुभाजक. दु म्हणजे दोन आणि भाजक म्हणजे भाग करणारा, म्हणजे कोनाचे दोन भाग करणारा, त्याला कोन दुभाजक, इंग्रजीमध्ये त्यालाच अँगल बायसेक्टर असं म्हटलं जातं. दिलेल्या कोनाचे दोन समान भाग करणारा जो किरण असेल त्याला अँगल बायसेक्टर, कोन दुभाजक असं म्हणतात. या ठिकाणी आपण कंपासचा उपयोग करून अँगल बायसेक्टर कसं काढायचं ते पाहूया. फर्स्ट, ड्रॉ ए अँगल XYZ. अँगल PQR. आपल्याला या कोनाचं माप किती आहे माहीत नाही, परंतु त्याचे दोन समान भाग करायचे, ज्यामुळं अँगल बायसेक्टरमुळं या कोनाचे दोन समान भाग होतात. त्यामुळं याला अँगल बायसेक्टर काढायचं. अँगल बायसेक्टर काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कंपासचा वापर करायचा. कंपासचा वापर करून याचा अँगल बायसेक्टर काढण्यासाठी हे कंपासचं टोक Q व्हर्टेक्स पॉईंट, पुट ऑन व्हर्टेक्स पॉईंट, शिरोबिंदूवर ठेवायचं. या कोणाच्या ह्या जे दोन साईड्स आहेत, दोन बाजू, साईड QR, साईड QP. Q is the vertex point. The compass put on vertex point and draw an arc on the sides of angle. कोनाच्या बाजूवर असे ठराविक अंतरावर असे चाप ओढायचं. Then take a distance more than half. कंपासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि तशाच प्रकारे
या कोनाच्या अंतर्भागामध्ये असा चाप ओढायचा. हे 2 पॉईंट घ्या, या पॉईंटवर कंपास ठेवून आतील बाजूला परत आणखी असे चाप ओढायचे. हे 2 चाप ज्या ठिकाणी छेदतात तो पॉईंट आणि व्हर्टेक्स पॉईंट पट्टीच्या सहाय्याने जोडून टाकायचं. हा जो QM हा जो रे आहे, यामुळं काय झालं, अँगल PQR डिवायडेड इंटू 2 पार्ट, या 2 भागामध्ये या कोनाचे रूपांतर झालं, 2 भाग झाले. आता हे बरोबर आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला प्रोट्रॅक्टर कोन मापकाचा उपयोग करून हे 2 कोन मोजायचे. म्हणजे अँगल PQR put on the center of protractor on the vertex point. शिरोबिंदूवर हे कोनाचं केंद्र ठेवायचं आणि या मेजर द अँगल PQR. पहा, the measure of angle PQR, measure of angle PQR is equal to 58 degree and measure of angle MQR 29 degree. Measure of angle MQR 29 degree. हा आहे 29, हा आहे 29. हे 2 समान भाग झाले, त्यामुळं रे QM is angle bisector. याला म्हणतात अँगल बायसेक्टर. समजलं? नेक्स्ट, परपेंडिक्युलर बायसेक्टर. Perpendicular bisectors of segment. अँगल बायसेक्टर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. रेषाखंडाचा बायसेक्टर म्हणजे मध्य बिंदूतून जाणारा, 2 समान भाग करणारा. तर अशाच प्रकारे we draw a segment, line segment LM. आता ह्या रेषाखंडाची लांबी किती आहे आपल्याला माहित नाही, परंतु कंपासचा उपयोग करून आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे याला मराठीमध्ये लंब दुभाजक. रेषाखंडाचा लंब दुभाजक. आता दु म्हणजे 2 आणि भाजक म्हणजे 2 भाग करणारा, समान 2 भाग करणारा. तर या LM या रेषाखंडाची लांबी आपल्याला माहित नाही, परंतु याचा कंपासचा उपयोग करून आपल्याला याचा बरोबर मध्यबिंदूतून एक बायसेक्टर काढायचं. त्यासाठी टेक ए कंपास अँड पुट ए कंपास ऑन पॉइंट L. टेक ए डिस्टन्स इन कंपास मोर दॅन हाफ.
अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि एल बिंदूवर ठेवून दोन्ही बाजूला अशी चाप ओढायची. तेच अंतर कायम ठेवायचं. एम बिंदूवर ठेवा कंपास, तशाच प्रकारे 2 चाप ओढायचे. हे 2 चाप ज्या ठिकाणी छेदतात ते पॉईंट घ्या आणि ते पॉईंट पट्टीच्या सहाय्यानं जोडून टाका. लाइन ओ पी. ही लाइन ओ पी इज द बायसेक्टर. या लाईनमुळं रेषाखंड एल एम, सेगमेंट एल एम डिवाइडेड इंटू 2 पार्ट, टी एम अँड टी एल. आता हे 2 समान आहेत का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला डिव्हायडरचा उपयोग करून हे आपल्याला पाहता येईल. पहा, टी एम टी एल टी एम अशा प्रकारे इट मीन्स सेगमेंट एल टी इज इक्वल टू सेगमेंट टी एम. हे 2 समान भाग आहेत, समान पार्ट झाले आणि या ठिकाणी तयार झालेला जो अँगल आहे हा अँगल हा 90 डिग्रीचा आहे. 90 डिग्री म्हणून याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणायचं. फक्त मध्यबिंदूतून जात असेल तर बायसेक्टर आणि त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होत असेल तर त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतात. अशा प्रकारे कोणत्याही रेषाखंडाला अशा अनेक बायसेक्टर काढता येतात, मात्र परपेंडिक्युलर बायसेक्टर हा एकच असतो, तो म्हणजे जो 90 अँगलमध्ये 90 डिग्रीमध्ये जातो त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर असं म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या 2 रचना आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तुम्ही कंपासचा वापर करून अशा प्रकारे अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर हे काढायचे. थँक्यू.